बापरे मित्रांनो, मालिकेमध्ये आता एक नाही दोन नाही तर सलग 3 ट्विस्ट आलेले आहेत. एक म्हणजे पारच्या गळ्यात पडणाऱ्या रम्याला विक्रमने वॉर्निंग दिलेले आहे. तर काव्या पारचं जीवानंदिनीचं लग्न पुढे जाऊन होणार याचा नियतीने खूप मोठा संकेत दिलेला आहे. तर त्याचबरोबर ज्यावेळी दीपकने नंदिनीला प्रपोज केला आहे तेव्हा नंदिनी खूप चिडलेली आहे. आता या सगळ्यांमध्ये विक्रम नक्की रम्याच्या बाबतीत काय निर्णय घेईल? आता नियतीने दिलेला हा संकेत कसा खरा ठरेल? आणि त्याचबरोबर नंदिनी प्रपोज करणारा दीपकला जन्माची अत्तल कशी घडवेल ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला, आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 20 जानेवारीच्या भागात पार्थ अचानकपणे निघून जातो. तर धनंजयला विक्रमने खोलीत आणलेलं असतं. जीवाही त्यांच्यासोबत असतो. विक्रम धनंजयला खोटं कारण सांगतो की साईटवरती ना आमचा मेजर ॲक्सिडेंट झाला आहे. ही सिच्युएशन खरं तर पार्थच हँडल करू शकतो. तेव्हा धनंजय म्हणतो की अरे परंतु पार्थच का? त्याच्याऐवजी कोणी दुसऱ्याला पाठवलं असतं तर चाललं असतं ना. तेव्हा जीवा म्हणतो की बाबा मला सांगायचं ना, दादाला कशाला पाठवलं, इनफॅक्ट ना मी जातोच, असं म्हणत जीवा निघालेलाच असतो. तर विक्रम त्याला थांबवतो. आता धनंजयला नक्कीच काहीतरी गडबड वाटते. तर बाहेर नुसतं चर्चांना उधाण आलेलं असतं. नवरी मुलगी लग्नासाठी तयार असते. तिथेच साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते आणि अचानकपणे पार्थचं निघून जाणं सर्वांनाच खटकलेलं असतं. परंतु नंदिनीचा पार्थवरती पूर्ण विश्वास असतो. आता कोणाला काहीच कळत नसतं की पार्थ अचानकपणे असा निघून का गेला असावा. तर धनंजय जरा घाबरतच विचारतो विक्रमला की नक्की हेच कारण आहे ना. तर विक्रम कसंबसं तरी सर्व सावरासावर करत असतो. तो धनंजयला समजावतो की हो रे, मी खोटं बोलत नाही आहे आणि ती सगळी सिच्युएशन फक्त पार्थच हँडल करू शकतो म्हणून त्याला जावं लागलं आहे. हे एकदा का क्रिटिकल सिच्युएशन मधून त्याने मार्ग काढला की तो लगेच परत येईल. आणि जीवा धनंजय दोघेही बाहेर जातात. नुसतं तिथे चर्चांना उधाण आलेलं असतं. काव्या तर खूप चिडते आणि या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी ती जीवाकडे येते. ती त्याला विचारते की असा कसा आहे तुझा दादा? तिथे घरात कोणाला काहीही न सांगता, माझ्या ताईशी काहीही न बोलता एंगेजमेंट सोडून निघून कसा काय जाऊ शकतो? मला सांग की इतकी इमर्जन्सी काय आले होते रे तुझ्या दादाला? काव्या काही ऐकून घ्यायलाच तयार नसते. तर जीवा तिला समजावतो की साईटवरती मेजर ॲक्सिडेंट झाला आहे आणि ही क्रिटिकल सिच्युएशन फक्त तोच हँडल करू शकतो. दादाला तिथल्या या सगळ्या क्रायसिस माहिती आहेत. जीवा काव्याला समजावतो, विनंती करतो की उद्या तूही देशमुख होणार आहेस ना, मग देशमुखांची बाजू आपल्याला आत्ताच सावरून घ्यावी लागेल. तू प्लीज तुझ्या घरच्यांची समजूत काढ. तेव्हा काव्या ठीक आहे असं म्हणून कन्व्हिन्स होते आणि ती नंदिनीकडे निघून जाते. तर जीवा स्वतःशीच बोलतो की मी कसं तरी हिला कन्व्हिन्स केलं आहे, परंतु मलाच या सगळ्यांबद्दल ऑड वाटतंय. इकडे वसुंधरा रम्याला अडवण्याचा प्रयत्न करत असते. ती देखील तिच्या मुलीसाठी खूप रडते. तिचा जीव तुळतुळ तुटत असतो. बिचारी एकटीच असते आणि खूप घाबरलेली असते. नेमका पार्थ तिच्या मदतीला धावून येतो. तो दरवाजा ठोठावत असतो. तर रम्या काही ऐकून घ्यायला तयार नसते. पार्थ मागच्या बाजूने खिडकीतून तिला पाहतो आणि रम्याला समजावतो की असा वेडापणा करू नको, तो केंड आधी खाली ठेव. त्यावरती रम्या चिडूनच पार्थला विचारते की नाही ठेवणार आहे. तुला त्या नंदिनीसोबत लग्न करायचं आहे ना, तुझ्यासाठी ती महत्त्वाची आहे, मी नाही. मला मरायचं आहे पार्थ, जा तुझ्या नंदिनीकडे, असं म्हणत रम्या आता तिथे पेट्रोल आपल्या अंगावरती ओतणार. पार्थच्या काळजाचा ठोकाच चुकतो. खूप मोठ्या धर्मसंकटात बिचारा अडकलेला असतो. तर तिथे साखरपुड्याच्या ठिकाणी सर्वच जण पार्थला गृहीत धरत असतात. असा कसा काय नवरा मुलगा अचानकपणे मांडवातून निघून जातो, अशा चर्चांना तिथे उधाण आलेलं असतं. आणि इथे रम्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो. रम्या काही ऐकून घेण्याचाच प्रयत्न करत नसते. तर ज्यावेळी रम्या पेट्रोल आपल्या अंगावरती ओतणार, पार्थ पटकन झाडाची कुंडी घेतो आणि खिडकीवरती जोराची मारतो. तो काच तोडतो आणि काच
तोडल्यानंतर ज्यावेळी तो खिडकी उडायला जातो तर बिचाऱ्याचा हात अडकतो आणि त्याला खूप जास्त लागतंही हाताला. आता नंदिनी ज्या हातामध्ये अंगठी घालणार असते नेमकं त्याच हाताला पार्थला खूप लागलेलं असतं आणि रक्तसुद्धा येत असतं. परंतु त्याकडे पार्थ दुर्लक्ष करतो कारण त्याला फक्त रम्याला वाचवायचं असतं. पटकन तो खिडकीतून उडी टाकतो आणि रम्याला अंगावरती पेट्रोल टाकण्यापासून थांबवतो. वेळीच पार्थने येऊन रम्याचा जीव वाचवलेला असतो. तो कॅन्ड जोराचं फेकून देतो आणि पटकन दरवाजा उघडून वसुंधराला आतमध्ये घेतो. रम्या काही ऐकूनच घ्यायला तयार नसते. मला फक्त मरायचं आहे, मरायचं आहे असंच ती बोलत राहते. आता वसुंधरा देखील ऐकत नाही म्हटल्यानंतर रम्याचा सानकन थोबाडीत मारते. चिडलेला पार्थ म्हणतो की बरंच केलंच, माझ्या वतीने ना हिला आणखीन एक थोबाडीत मार. इतक्यात रम्याचं लक्ष पार्थच्या हाताकडे जातं. तिच्या काळजाचा ठोका चुकतो आणि ती जवळ येऊन पार्थचा हात हातामध्ये घेत म्हणते की अरे पार्थ, हे किती लागलं आहे तुला. परंतु पार्थ रम्याला तिकडेच खप म्हणत तिच्या हातून आपला हात सोडावून घेतो. तर चिडलेला पार्थ म्हणतो की तुझ्या वेडेपणाच्या पायी तिथे मी नंदिनीला एकटं सोडून आलो आहे. माझा साखरपुडा सोडून मी इकडे आलो आहे. हे बघ रम्या, आत्ताच्या आता तुझा बालिशपणा बंद कर. पार्थच्या बोलण्याचा गैरअर्थ काढून रम्या त्याच्याशीच वाद घालते. ती म्हणते की ती नंदिनी बिचारी आणि मी बालिश. अरे पार्थ, तुझंही माझ्यावरती प्रेम आहे परंतु तुला कळत नाहीये. आता मला वाचवण्यासाठी तुझा जीव किती तडफडत होता. तर दरवाजा उघडत नाही तू खिडकीपाशी आला, खिडकी तोडून माझ्याकडे आला. तुझ्या हातातून रक्त वाहतंय त्याकडेही तू दुर्लक्ष केलं. तुला का कळत नाहीये की तूही माझ्या प्रेमात आहेस. मला सांग पार्थ, हे सगळं तुला मामीनी सांगितलं आहे म्हणून करतो आहेस ना त्या नंदिनीशी लग्न. तेव्हा पार्थ तिचा गैरसमज वेळीच दूर करतो. तो म्हणतो की आपल्यात जे आहे ते फक्त मैत्री आणि जिव्हाळ्याचं नातं आहे. आता तिथे गाढवापुढे गीता वाचून तरी काही फरक पडणार नसतो कारण रम्याच्या डोक्यात काही शिरच नसतं. तर पार्थ जीवाच्या तळमळीने तिला सांगत असतो. वसुंधरा पार्थला म्हणते की हे बघ, तू जास्त चिडू नकोस. तेव्हा पार्थ वसुंधराची देखील चूक तिच्या लक्षात आणून देतो. तो तिला म्हणतो की बस कर आत्या, आत्ताची कानाखाली मारली ती वेळीच तिच्या कानाखाली मारली असती ना तर एवढं सगळं कधी घडलंच नसतं. पार्थ रम्या वसुंधराला आता सरळ सरळ धमकी देतो. तो म्हणतो की हिच्यासाठी मी माझी एंगेजमेंट अर्धवट सोडून आलो आहे परंतु मी माझ्या नंदिनीकडे आता परत जाणार. तेव्हा वसुंधरा देखील तेच तुंतुणं चालू करते. ती पार्थला म्हणते की तुला का कळत नाहीये की रम्याचं तुझ्यावरती किती प्रेम आहे. पार्थ त्या दोघींनाही चांगलाच छापतो. तो म्हणतो की गप्प बसा दोघेही. खरं तर ना इथे येण्यापूर्वी मी पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या विरोधात तक्रार नोंदवणार होतो. आणि हां, आत्ता जर तुमची ही खेळी तुम्ही आत्ताच बंद नाही केली ना तर मी तुमच्यावरती ब्लॅकमेलिंगचा गुन्हा देखील दाखल करेन. तुम्ही फक्त माझी फॅमिली आहात म्हणून गप्प बसलो होतो, आता गप्प नाही बसणार. पार्थने खूप मोठा धडाडीचा निर्णय घेतलेला असतो. तर रम्या वसुंधरासाठी हा खूपच मोठा झटका असतो. पार्थ तेथील कॅन्ड उचलतो आणि निमूटपणे तो नंदिनीकडे जायला निघतो. तर इकडे एंगेजमेंटच्या ठिकाणी सर्वच जण खूपच अस्वस्थ असतात. धनंजय इकडे तिकडे विचार करत एरझाऱ्या मारत असतो. तर नंदिनी त्याला चेअरवरती बसवत्याने म्हणते की बाबा, तुम्ही अति शांतपणे बसा बरं, आणि तुम्ही मला अजून काहीच सांगितलेलं नाहीये, नक्की काय घडलंय. तेव्हा धनंजय म्हणतो की नंदिनी, अगं तू जरा जास्त काळजी करत बसशील म्हणून काही बोललो नव्हतो, परंतु पार्थच्या साईटवरती ॲक्सिडेंट झाला आहे. खूप क्रिटिकल कंडिशन आहे म्हणून त्याला इमर्जन्सीमध्ये जावं लागलं. आता दौलत मामा या सगळ्या गोष्टीचा इतका मोठा तमाशा करतात. ते म्हणतात की वा, विक्रमरावांनी सांगितलं आणि तू लगे मान्यही केलंच. तेव्हा धनंजय त्याला शांत राहायला सांगतो परंतु दौलत मामा ऐकायलाच तयार नसतात. ते म्हणतात की नवरा मुलगा साईटवरती ॲक्सिडेंट झालाय म्हणून स्वतःच्या साखरपुड्यातून निघून जातो. तुम्हाला तरी पटतं का हे कारण. तर दौलत मामा तिथे कोणाचं काही ऐकून न घेता विक्रमला विचारतात की शेंबड्यापोळ्याला तरी खरं वाटेल का हे कारण. आणि जर साईटवरती ॲक्सिडेंट झाला तर जाता जाता माणूस 4-5 माणसं सोबत घेऊन जातो, हा एकटा निघून गेला आहे. नक्की तेच कारण आहे ना की दुसरं काहीतरी प्रकरण मिटवण्यासाठी तुमचा मुलगा तिकडे गेलाय. तेव्हा सर्वच जण आता चर्चांना सुरुवात करतात. तर विक्रम कसाबसा तरी दौलत मामांना शांत करतो. तो म्हणतो की नाही नाही हो, अहो खरंच साईटवरती ॲक्सिडेंट झाला आहे त्या कारणासाठी तो तिथे गेला आहे. तर तिथे आता दुसरी सर्वच जण माणसं बोलायला सुरुवात करतात.
तर नंदिनीकडची सर्व माणसं पार्थला गृहीत धरत असतात. त्याला नको नको ते बोलायला लागतात. सोबत विक्रमचा देखील अपमान करतात. ते म्हणतात की काय खोटी कारणं देताय राव, तुम्हाला काय वाटतं बोळ्याने दूध पितो का आम्ही? नवरा मुलगा स्वतःचा साखरपुडा सोडून निघून जातो. याचा अर्थ एकच होतो की त्याला एकतर हे लग्न करायचंच नाही आहे, दुसरं म्हणजे त्याचं बाहेर नक्कीच कुठं तर काहीतरी प्रकरण असेल. आता पार्थवरती नको नको ते घाणेरडे आरोप लावायला लोकांनी सुरुवात केलेली असते. परंतु धनंजय त्यांना जाऊन समजावतो, त्यांच्यापुढे हात जोडतो आणि त्यांना शांत राहायला सांगत तो पार्थवरती विश्वास दाखवतो. तो म्हणतो की आमचे जावई बापू असे नाही आहेत, हवं तर देवाच्या पायावरचं फूल उचलून देखील मी हे मोठ्या विश्वासाने सांगू शकतो. धनंजय तिथे दौलत मामांच्या समोर हात जोडतो आणि त्याला शांत राहायला सांगतो. परंतु दौलत मामा कोणाचं काही ऐकूनच घेत नाहीत. पार्थवरती नको नको ते आरोप करतात. ते म्हणतात की अजिबात नाही, आतापर्यंत मी सगळं सहन केलं, परंतु आता नाही करणार. एकतर साखरपुडा मुलीच्या घरी होतो, तो त्यांनी इथे आणला आहे, इथे मुलाच्या घरी करतायत. काही रीतभात वगैरे पाळलेली नाही आहे लोकांनी. आणि आता काय तर साखरपुड्याच्या मधूनच नवरा मुलगा निघून गेला आहे, तेही कोणाला काहीही न सांगता. आता ही गोष्ट आम्ही समजून घेतो, परंतु आमच्या मुलीचं काय? अहो, आमच्या मुलीला विश्वासात घेऊन तरी सांगायचं ना 2 शब्द. मामा जाऊन नंदिनीला विचारतात की तुला तरी पटतं आहे का हे सगळं? तेव्हा नंदिनी मामांचा हात हातात घेते आणि त्यांना समजावते की तुला काहीही वाटत असेल, परंतु माझा पार्थवरती पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच ते काहीही न सांगता निघून गेले. आता देशमुख कुटुंबाच्या जीवात जीव आलेला असतो. बाकी सगळ्यांनी कितीही पार्थला गृहीत धरलं, कितीही त्याच्यावरती नको नको ते आरोप लावले, तरी त्याची होणारी बायको त्याच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. आणि एवढ्या सगळ्या लोकात तिने पार्थवरती विश्वास दाखवला. नंदिनी दौलत मामाची समजूत घालते. हे बघ मामा, तुझा माझ्यावरती जीव आहे, माझ्या मायेपोटी हे सगळं तू बोलतोयस खरं आहे, परंतु आमच्या सर्वांचाच पार्थवरती तितकाच विश्वास आहे. आणि तिथे ॲक्सिडेंट घडलाय म्हणूनच केले आहेत ना. ती सगळी परिस्थिती आटोक्यात आली की ते नक्की परत येतील. तर नंदिनीने पार्थची बाजू सावरलेली असते. इतक्यातच श्रेयाचं लक्ष बाहेर जातं, तर पार्थ खरोखरच तिथे आलेला असतो. श्रेया सर्वांना आनंदाची बातमी देते की पार्थ आता आला. सर्वांच्या नजरा पार्थवरतीच लागतात. परंतु पार्थ, रम्याने जे काही केलं होतं, आत्महत्येचा प्रयत्न, त्या धक्क्यातून अजून स्वतःला सावरू शकलेला नसतो. पार्थ खूपच घाबरलेला असतो. तो एक एक पाऊल टाकत नंदिनीकडे येतो. नंदिनी खूप खुश होते पार्थला पाहून, परंतु पार्थ अस्वस्थ असतो. नंदिनी पार्थची अस्वस्थता समजून घेते. ती त्याला पटकन चेअरवरती बसवते आणि त्याला विचारते की काय झालं? आम्हाला काकांकडून कळलं की तिथे मेजर ॲक्सिडेंट झाला होता, परंतु तुम्ही काळजी करू नका, सगळं सिच्युएशन हँडल केली ना तुम्ही? पार्थ पूर्णपणे सुन्न झालेला असतो. त्याच्या तोंडून एक चकार शब्दही बाहेर पडत नसतो, कारण तो रम्याने आत्महत्येचा जो प्रयत्न केला होता, त्या धक्क्यातून अजूनही स्वतःला सावरू शकलेला नसतो. तर पार्थ अजूनही थरथर कापत असतो. त्याचा थरकाप उडालेला असतो. नंदिनीचं लक्ष पार्थच्या हाताकडे जातं. नंदिनी पार्थचा हात आपल्या हातात घेते आणि त्याच्याकडे एकटक पाहते. पार्थ भानावरती येतो, इकडे तिकडे पाहतो, तेव्हा सगळ्यांचंच लक्ष पार्थकडे असतं. पार्थ पटकन उठतो आणि सगळ्यांची माफी मागतो. तो म्हणतो की खरं तर मी तुम्हा सर्वांना सांगून जायला हवं होतं, माफ करा मला सर्वच जण. नंदिनी समजूतदारपणा दाखवत पार्थला म्हणते, खरं तर माझा कोणताच गैरसमज झालेला नव्हता. तिथे ॲक्सिडेंट घडला होता ना, आम्ही सगळेजण समजून घेऊ शकतो पार्थ. तुम्हाला असं तडकाफडकी जावं लागलं, परंतु काळजी करू नका. पार्थ नंदिनीला म्हणतो की खरं तर तुम्ही माझ्याशी इतकं छान बोललात, जरा धीर आला मला, नाहीतर हल्लो होतो. परंतु पार्थ एक गोष्ट विसरलाय की जरी आता साखरपुड्यात तो आला असला तरी त्याच्या हाताला जखम झाले आहे. नंदिनी बोटात अंगठी नाही घालू शकणार. विक्रम म्हणतो की धनंजय, चला आपण कार्यक्रमाला पुढच्या सुरुवात करूया, थांबून तरी काय करणार आहोत ना? तेव्हा पार्थ नंदिनी दोघेही खूप खुश असतात. सर्वच जण पार्थ नंदिनीच्या साखरपुड्याला सुरुवात करतात. पिहूने अंगठ्या आणलेल्या असतात. ज्यावेळी नंदिनी पार्थच्या बोटात अंगठी घालायला जाते, नंदिनी पार्थच्या हाताची जखम पाहता क्षणी खूप मोठ्या धक्क्यात असते. तर ती विचारते की साईटवरती लागला आहे का तुम्हाला? तेव्हा पार्थला घडला प्रसंग आठवतो की रम्याला वाचवताना त्याने काच फोडले होते आणि तीच काच लागली आहे त्याच्या हाताला.
तेव्हा पार्थ तिच्याशी खोटं बोलतो की हो, बहुतेक तिथंच लागलं असावं. नंदिनी त्याला विचारते की मग तुमच्या बोटात अंगठी घातली तर दुखेल ना? नंदिनीला त्याची काळजी वाटते. तरी देखील पार्थ म्हणतो की तुम्ही प्रयत्न करा, काही नाही होणार. ज्यावेळी नंदिनी पार्थच्या बोटात अंगठी घालायला सुरुवात करणार तर अंगठी तिच्या हातून सटकते. आता अंगठी खालती पडणार इतक्यात जीवाने ती झेललेली असते. सर्वच जण जीवाचं खूप कौतुक करत असतात. जीवा तिथे आता नंदिनीला म्हणतो की पकडली. तेव्हा नंदिनी म्हणते की बरं झाला तुम्ही वेळीच अंगठी पकडलीत. तेव्हा जीवा म्हणतो की अरे, आपल्या माणसासाठी आपली जान भी हाजीर आहे. आणि ते हे काव्याकडे पाहून म्हणतो. काव्या देखील अगदी डोळ्यांच्या इशाऱ्यात जीवाचं कौतुक करते. तर नंदिनी तिथे पार्थला त्रास होईल या कारणाने विचार करते दुसऱ्या हाताच्या बोटामध्ये अंगठी घालण्याचा. ज्यावेळी नंदिनी पार्थच्या दुसऱ्या बोटात अंगठी घालायला निघालेली असते तर तिथे पुन्हा चर्चेला उधाण येतं. लोक नको नको ते बोलायला सुरुवात करतात. ते म्हणतात की इथे सगळा नुसता उरफाटाच कारभार चालू आहे. अंगठी ज्या बोटामध्ये घातली जाते त्याच्यामागे काहीतरी शास्त्र आहे. आपल्या पूर्वजांनी ते काही उगाच पाडलं आहे का? तेव्हा देशमुख मोहिते दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसलेला असतो. एकतर पार्थ निघून गेल्याने मोठं चर्चेला उधाण आलेलं असतं. तिथे त्या दोघांचीही इज्जत चव्हाट्यावर तर आलेलीच असते. आता पार्थ परत आलाय, नंदिनीने मार्गही काढलाय, परंतु लोकांना आता तो मान्य नाहीये. आता जे काका अजून पुन्हा एक मोठा तमाशा उभा करायला निघालेले असतात. मिथून त्यांचं तोंडच बंद करतो. तो म्हणतो की ओ जरा दादा गप्प बसा ना, चाललंय ते चालू द्यात ना, किती छान समारंभ सुरू आहे, त्यात खोडा कशाला? तेव्हा नंदिनी त्या काकांना समजावते की आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरा रीतीभाती काढल्या आहेत त्या माणसांच्या भल्यासाठीच काढल्या आहेत ना. परंतु जर माणसांना त्रास होत असेल तर त्या रीती परंपरा पाळल्याच गेल्या पाहिजेत का? म्हणजे पार्थच्या जर त्या बोटात अंगठी घातली तरी पार्थला त्रास होऊ शकतो की नाही? मग ही रीतीभाती जर माणसाच्या भल्यासाठी काढली आहे तर पार्थच्या दुसऱ्या बोटात अंगठी घातली तर काय हरकत आहे? नंदिनीने एवढं छान समजावल्यानंतर सर्वांना नंदिनीचं खूप कौतुक वाटतं. सर्वात जास्त तर मानिनीला कौतुक वाटत असतं की पार्थसोबतच्या प्रत्येक संकटात नंदिनी ठामपणे उभी राहील असं तिला वाटत असतं. परंतु नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. ह्या जोड्या वेळीच बदलल्या जाणार असतात. तर पार्थच्या बोटात अंगठी घातल्यानंतर सर्वच जण टाळ्या वाजवून त्यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव करतात. तर जीवा म्हणतो की दादा आता तुझी वेळ आहे अंगठी घालण्याची. ज्यावेळी पार्थ अंगठी घालायला लागतो तर काव्या त्याला थांबवते. आता अजून काय झालं म्हणून सर्वच जण धक्क्याने तिच्याकडे पाहतात. तर काव्या म्हणते की अजिबात नाही या, ताईसमोर गुडघ्यावरती बसूनच अंगठी घालावी लागेल. आता काव्याने तिथे अट ठेवलेली असते. तर जीवाचे पार्थचे भाऊ जीवायुग दोघेही नंदिनीच्या बाजूने असतात आणि त्यांनाही वाटतं की पार्थने गुडघ्यावरती बसूनच अंगठी घालावी. पार्थ त्यांचं ऐकतो. चक्क नंदिनी समोर तो गुडघ्यावरती बसून तिच्या हातामध्ये अंगठी घालतो. नंदिनी खूप लाजत असते. सर्वजण हसतात. त्यांच्यावरती टाळ्याचा कौतुकांचा नुसता वर्षाव चालू असतो. तर साखरपुडा अखेर निर्विघ्नपणे पार पडलेला असतो. तिथे रम्याने कितीही खोडा आणण्याचा प्रयत्न केला, कितीही पार्थला धमक्या दिल्या तरी देखील जे देवाच्या मनात आहे तेच घडलेलं असतं. आता साखरपुडा पार पडला आहे म्हटल्यानंतर सर्वांचंच फोटोशूट चालू असतं. तर सर्वच जण पार्थ नंदिनीसोबत छान असे फोटोज काढत असतात. ज्यावेळी काव्या आरुषी नंदिनी पार्थसोबत फोटोज काढत असतात तर जीवा जाऊन त्या कॅमेरामॅनला इन्स्ट्रक्शन देतो. तो म्हणतो की एक काम कर, ती कॉर्नरला जी सुंदर मुलगी उभी आहे ना तिचे छानसे फोटो काढ आणि क्लोजअप घ्या. तेव्हा तो विचारतो की काय तुमच्या प्रेमाचा मामला आहे वाटतं? तेव्हा जीवा म्हणतो की तुला सांगावं लागतं का? तर ज्यावेळी काव्या बाजूला उभारलेली असते कॅमेरामॅन तिचेच फोटोज काढत असतो आणि जीवा तिला इशारा करतो. तेव्हा काव्याच्या लक्षात येतं की जीवा गुपचूप आपले फोटोज काढतोय. जीवा मुद्दाम काव्याच्या बाजूला जाऊन उभा राहतो. काव्या थोडीशी गडबडते, घाबरते. तिला वाटतं की कोणीतरी बघितलं तर, परंतु जीवाने आधीच त्या कॅमेरामॅनला इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेले असतात. गुपचूपपणे तो त्या दोघांचेच फोटोज काढत असतो. तर जीवा हाताच्या इशाऱ्याने काव्याला म्हणतो की यांचं लग्न झाल्यानंतर आपलंही अशीच सनई चौघडे वाजणार. तेव्हा काव्या जीवाचा हात खालती घेते आणि ती त्याला गप्प बसायला सांगत असते.
साखरपुड्या झाल्यानंतर सर्वच जण संध्याकाळी पारच्या फोनमध्ये साखरपुड्याचे फोटोज पाहत असतात. पिहू तिथे पार्थला म्हणते की साखरपुडा झाला आहे आता फक्त, परंतु नंदिनी वहिनी कधी एकदा आपल्या घरी येते असं वाटतंय मला, ती खूप गोड आहे. तर जीवा विचारतो पिहूला की तुला असं वाटतंय? खरं तर ना जास्त घाई कोणाला झाली आहे माहिती आहे का? तेव्हा श्रेया म्हणते की मला माहिती आहे, दादालाच जास्त घाई झाली आहे वहिनीला घरात घेऊन यायची, हो ना? आणि सर्वच जण भावंड एकत्र बसून तिथे पारची मस्करी करत असतात, त्याला चिडवतात. तर इतक्यातच विक्रम मानिनी तिथे येतात आणि हे ज्यावेळी पार्थला सर्वजण चिडवत असतात त्यांना देखील तितकंच हसू येतं. जीवा पार्थला चिडवतो की बघा कसा लाजतोय दादा. तेव्हा योग म्हणतो की तो लाजतोय तर तू तर बेशर्मच आहे. आणि त्या दोघांचे वाद चालू होतात. जीवा योगला मारण्यासाठी त्याच्या मागे धावत असतो. विक्रम आणि त्या दोघांना गप्प बसायला सांगतात की परंतु ते ऐकतच नाहीत. युग चावून वसुंधराला धडकणार इतक्यात ती त्याच्या अंगावरती खेकसते. ती म्हणते की झालं, आता फक्त एवढंच बघायचं या घरात बाकी राहिलं होतं. आता ते दोघे आले आहे म्हटल्यानंतर इथे आणखीन मोठा तमाशा उभा राहिलेलाच आहे. तर विक्रम, श्रेया, युग, पिहू या तिघांनाही आतमध्ये जायला सांगतो. ते तिघेही ज्यावेळेस जातात, विक्रम येऊन रम्याला विचारतो की आलं, तुझं डोकं ठिकाणावरती आलं का? परंतु जितकी नाटकं केली आहेत ना ते बस करा आता. विक्रम तिथे रम्यावरती खूप भडकलेला असतो. तो म्हणतो की स्वतःचा जीव इतका स्वस्त नाहीये, चाललंय जीव द्यायला. आणि तिथे जाता जीवाला मोठा धक्काच बसतो. नक्की आपल्या घरात चाललंय काय? त्याला तर बिचाऱ्याला काहीच माहिती नसतं. तो पार्थजवळ जाऊन थांबतो. पार्थला विक्रम हाताला हात धरून तिच्या समोर आणतो आणि तिला म्हणतो की हे बघ, याची एंगेजमेंट झाली आहे आता, त्यामुळे इथून पुढे तुमचं लग्न होऊ शकत नाही. तेव्हा जीवाला मोठा धक्काच बसतो. रम्या आणि पार्थचं लग्न? त्याला काहीच कळत नसतं तिथे. तर रम्या म्हणते की मामा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की त्याचं साखरपुडा करू नका. विक्रम तिच्यावरती ओरडतो की परत तेच, पुन्हा पुन्हा तेच मला सांगायला का भाग पाडताय तुम्ही? हे असं तुमच्याशी तुचडेपणाने वागणं मला बरोबर वाटत नाही आहे. परंतु तुम्ही पुन्हा पुन्हा तेच करताय. तुम्ही कोणी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आहात. मी तुमच्यापुढे हात जोडतो आहे. हे प्रकरण इथल्या इथे थांबवा. हे वाढवण्याचा प्रयत्न करू नका. असं विक्रमने सांगूनही तिथे वसुंधरा हट्टालाच पेटलेली असते आणि ती विक्रमला सरळ त्याच्या तोंडावरती धमकी देते की हे प्रकरण मी वाढवणारच. घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो आणि मोठी बहीण म्हणून तुम्हाला किती मान देतोयस ते पाहते ना विक्रम मी स्वतःच्या डोळ्यांनी. तर विक्रम तसाच तिच्याकडे दुर्लक्ष करून निघून घेत जातो. तर ती चिडते आणि विक्रमच्या पाठीमागे येत म्हणते, असं तोंड फिरवून निघून जाऊ नकोस विक्रम. पारचं लग्न मी रम्याशी लावून देणारच. असं तिने विडाच उचललेला असतो. विक्रमही मागे वळतो आणि तिला तिच्याच भाषेत सणसणीत उत्तर देतो की तुला काय करायचं आहे ते कर. मी कायम तुझ्या मुलीच्या भल्याचा विचार करत आलो, परंतु तुम्हाला काही समजून घ्यायचंच नाहीये. अगं ताई, जर तुला आशीर्वाद देता येत नसतील तर माझ्या मुलाला श्राप देऊ तरी नकोस आणि तुला जे काही करायचंय ते कर. आता हे सगळं बदलणारं नाहीये. आता जीवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो मानिनीला विचारतो की आई, हे सगळे नक्की चाललंय तरी काय आपल्या घरात? तेव्हा मानिनी जीवाला शांत करत म्हणते की मी तुला नंतर सगळं सांगेन जीवा. विक्रम वसुंधरावरती खूपच भडकलेला असतो. तो म्हणतो, जर पारचा फोन लागला नसता, माझा फोन लागला नसता, तर त्या फार्महाऊसवरती नक्की काय घडलं असतं? अगं स्वतःच्या मुलीला आज हरवून बसली असतीस तू. जीवा धक्क्याने मानिनीकडे पाहतो. मानिनी तरी देखील त्याला गप्प बसायला सांगते. विक्रम खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की खरं तर तू तुझ्या मुलीला समजवायला हवा आहेस. उलट तू तिच्या डोक्यात नको नको तो विचार भरवतेस. अगं आपण आपल्या मुलाला फॅमिली म्हणून नक्की काय शिकवतो, कसं वाढवतो ते महत्त्वाचं आहे ना ताई. अगं तू तिच्या डोक्यात नको नको तो विचार भरवतेस म्हणून ती आज या टोकाला गेली. ही ठिणगी ज्या दिवशी लागली होती ना त्याच दिवशी विचवली असती तर हे सगळं प्रकरण इतकं वाढलंच नसतं ताई. आता विक्रमने वसुंधरासमोर कितीही विनंत्या केल्या किंवा कितीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला तरी तिचं एकच हट्ट असतो की रम्याचं लग्न पारशी होणार आणि ती लावूनच देणार. चिडलेला विक्रम म्हणतो की आपण आपल्या मुलांना बोटाला धरून जर ते वाट चुकले असतील तर मार्गावर आणायला हवाय ताई, परंतु तू तुझ्या मुलीला चुकीच्याच रस्त्यावरती ढकलतेस. विक्रमने तिथे वसुंधराला शेवटची वॉर्निंग दिलेली असते. त्यानंतर तो रम्याजवळ जातो आणि रम्याला प्रेमाने समजावतो की हा हट्ट सोडून दे रम्या.
हे बघ, मी या पार्थपेक्षाही चांगला मुलगा तुझ्यासाठी शोधून आणेन आणि जर नाही आणला तर मी तू म्हणशील ते सगळं हरेन. तेव्हा रम्या तोच मूर्खपणा करते. ती म्हणते की परंतु मामा माझं पार्थवरचं प्रेम. विक्रम चिडून तिला म्हणतो की खड्ड्यात गेलं तुझं प्रेम. लग्नानंतर होईलच ना प्रेम. अगं जर लग्नानंतर प्रेम झालंच नसतं तर संसार असे भरले फुललेच नसते कधी. विक्रम नुसती चिडचिड करत असतो. रम्याला कितीही समजावण्याचा, वसुंधराला समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासमोर डोकं जरी आपटलं तरी त्या दोघी काही ऐकायला तयारच नसतात. तर आजचा हा भाग इथे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी, काव्या, पार्थ, चिवा चौघेही पत्रिकेचं डिझाईन पाहण्यासाठी गेलेले असतात. तर ज्यावेळी नंदिनीला ते नवऱ्याचं नाव विचारतात तेव्हा नंदिनी पार्थचं नाव सांगते. तर चिवा, काव्या मागे एकमेकांना खुणवत असतात, डिवचत असतात आणि नेमकं नंदिनीला नवरीचं नाव विचारल्यानंतर काव्याचा धक्का नंदिनीला लागतं आणि नंदिनी चोराचीच काव्य म्हणते. नेमकं पत्रिकेमध्ये तिथे आता पार्थ काव्याच्या लग्नाचीच पत्रिका काढलेली असते. ज्यावेळी तो पत्रिका दाखवतो तेव्हा या चौघांनाही मोठा धक्का बसतो. परंतु नियतीने पुढे दिलेला हा एक मोठा संकेत असतो. तर दीपकने चक्क नंदिनीला प्रपोज केला आहे आणि नंदिनीला मोठा धक्का बसला आहे. ज्यावेळी पार्थ घरी परततो तर रम्या काही ऐकायलाच तयार नसते. ती पार्थला गळ घालायला लागते की इथून पुढे मी तुझा हात धरायचा आहे की नाही धरायचा आहे ते तूच सांग. पार्थ गप्प असतो. तर नंदिनी चिडते आणि नंदिनी दीपकच्या जोरदार कानफाडात लावते. कारण दीपकने नंदिनीचा हात पकडलेला असतो आणि ते बिलकुल तिला आवडलेलं नसतं. नंदिनीने दीपकला त्याची लायकी दाखवून दिलेली असते.